आजचा टॉपिक आहे आपला कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय बघा. समजा एखादं वनस्पतीचं झाड आहे, ठीक आहे. त्याच्या पानामध्ये एक क्लोरोफिल असतं आणि हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असतं आणि जमिनीमधील जे काही अन्न असेल किंवा पाणी असेल ते कोण शोषून घेत असतं? त्या झाडाच्या मुळा, ठीक आहे. ह्या सर्वांची रिॲक्शन होती कशासोबत? सूर्यप्रकाशासोबत, ठीक आहे. या सर्वांची रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट भेटत असतं. मग ह्या रिॲक्शनला आपण फोटोसिंथेसिस असं म्हणत असतो, ठीक आहे. नंतर बघा, सर्वात जास्त जे कार्बोहायड्रेट आहे ते कशामध्ये आहे? गहू, तांदूळ, ज्वारी, तृणधान्य, कडधान्य, कंदमुळे, फळे याचा उपयोग म्हणून आपण करत असतो, ठीक आहे. आता नंतर कार्बोहायड्रेटमध्ये रासायनिक घटक कोणते असतात बघा. कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतं आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6, ठीक आहे. आता कार्बोहायड्रेटपासून आपल्या शरीराला उष्णता आणि शक्ती मिळत असते. या शरीरात त्याचा वापर होत असताना कार्बनच्या ऑक्सिजनशी संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि ऑक्सिडेशनच्या क्रियेतून उष्णता आणि शक्ती निर्माण होत असते. म्हणजे जे कार्बोहायड्रेट आहे त्याच्यापासून आपल्याला उष्णता भेटतेच, पण जे कार्बन आहे त्याची रिॲक्शन होत असते ऑक्सिजन सोबत. नंतर ऑक्सिडेशन झाल्यानंतर शरीरामध्ये उष्णता आणि शक्ती निर्माण होत असते. 1 ग्राम कार्बोहायड्रेटपासून आपल्याला 4 ते 4.1 कॅलरी इतकी उष्णता भेटत असते. आता त्याचं क्लासिफिकेशन बघू. आता कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन आहे, एक आहे मोनोसॅकराईड, दुसरा आहे डायसॅकराईड, तिसरा आहे पॉलिसॅकराईड. आता मोनोसॅकराईड म्हणजे फक्त एकच शुगर, त्याला म्हणतो आपण मोनो मीन्स सिंगल सॅकराईड, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये टाईप दिलेले आहेत. कोणते कोणते टाईप आहेत बघा. पहिला दिलेला आहे ग्लुकोज, दुसरा दिला आहे फ्रुक्टोज, तिसरा दिला आहे गॅलेक्टोज. आता जे ग्लुकोज आहे, जर आपण स्वाभाविक समजा आपण ब्लड घेतलं, समजा 100 ml ब्लड घेतलं, त्याच्यामध्ये आपल्याला 80 ते 100 ml हे ग्लुकोज सापडत असतं, ठीक आहे. आता ग्लुकोज आपल्याला कोणत्या फळामध्ये भेटत असतं? तर पिकलेले गोड द्राक्ष, अंजीर असेल, खजूर असेल किंवा गोड मका असेल, त्याच्यामधून आपल्याला ग्लुकोज भेटत असतं. आता फ्रुक्टोज हे प्रामुख्यानं आपल्याला जे मध आहे त्या मधापासून भेटत असतं. नंतर पिकलेले फळे तसेच सुक्रोज हे हेलिट्रॉसिस करून फ्रुक्टोज मिळत असतं, ठीक आहे. नंतर तिसरा आहे गॅलेक्टोजला आपण दूध शर्करा असं म्हणत असतो. म्हणजे शरीरामध्ये दुधावर पाचन रसाची क्रिया होऊन त्याचं गॅलेक्टोजमध्ये रूपांतर होत असतं व या स्वरूपात ती रक्तामध्ये शोषली जाते, ठीक आहे. मोनोसॅकराईडमध्ये 3 कोणते कोणते? ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. आता डायसॅकराईड म्हणजे 2 शुगर किंवा डबल शुगर. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C12H22O11, ठीक आहे. आता ह्याचे टाईप कोणते आहेत बघा डायसॅकराईडचे. पहिला आहे सुक्रोज, दुसरा आहे माल्टोज, तिसरा आहे लॅक्टोज, ठीक आहे. आता सुक्रोज कसा तयार होतो बघा. सुक्रोज तयार करण्यासाठी आपल्याला एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज हे 2 घेतल्यानंतर आपल्याला सुक्रोज तयार होत असतो, ठीक आहे. आता माल्टोज कसा तयार होतो? माल्टोज हा एक ग्लुकोज अजून एक ग्लुकोज, जर 2 ग्लुकोज घेतले तर माल्टोज तयार होतो. आणि लॅक्टोज कसा तयार होतो बघा. ग्लुकोज प्लस गॅलेक्टोज याची रिॲक्शन होऊन काय तयार होत असतं? लॅक्टोज तयार होत असतं. नंतर आहे तिसरा, पहिला कळाला मोनोसॅकराईड, दुसरा कळाला डायसॅकराईड, आता तिसरा आहे पॉलिसॅकराईड. आता पॉलिसॅकराईड म्हणजे एकापेक्षा अनेक जे शुगरचे एलिमेंट आहेत किंवा अणू आहेत ते जास्त असतात, त्याला म्हणतो आपण पॉलिसॅकराईड. पॉली मीन्स जास्त, ठीक आहे. आता याचे टाईप बघा. पहिला टाईप आहे स्टार्च म्हणजे त्याला म्हणतो आपण पिष्टमय पदार्थ. आता हे स्टार्च आपल्याला कुठं सापडतं? तर ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल,
मका असेल किंवा तांदूळ असेल किंवा तृणधान्य असतील, साबुदाणा असेल, कच्ची केळी असेल किंवा बटाटा असेल किंवा रताळी असेल. म्हणजे जे मॅक्झिमम असे फळं जे जमिनीच्या खाली येत असतात, ज्याला आपण कंदमुळे म्हणतो, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात स्टार्च असतं. ठीक आहे. नंतर आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन हे प्राणीज पिष्टमय म्हणजेच ॲनिमल स्टार्च असंही म्हणतो त्याला. नंतर आहे सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज. फळाच्या ज्या साली आहेत, बियाचे आवरण आहे, भाज्याच्या देठाचा असेल किंवा धान्याच्या कोंड्यामध्ये असतील, तृणधान्य असतील, कडधान्य असतील व त्याचे वरचे टर्फल असतील, शेंगदाणे असतील, फुटाणे असतील, सोयाबीन असेल, यांच्या जे टर्फल आहे, वरचं जे सेल म्हणजे बियाच्या वरचं जे सेल आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज हे सापडत असतं. त्याला म्हणतो आपण पॉलिसॅकराइड. सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजचा काय उपयोग आहे आपल्या शरीरामध्ये बघा. जे आपण आहार घेत असतो, म्हणजे जर आपण जेवण केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक बल्क तयार होत असतो. आता बल्क म्हणजे काय असतो, एक अन्नाचा गोळा तयार होत असतो. ठीक आहे. मग ह्या अन्नाच्या गोळ्याला आतड्यामधून मोठ्या आतड्यामध्ये पाठवण्यासाठी एक पेरिस्टाल्सिक मुवमेंट असते. ती मुवमेंट कोण देत असतं? सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज. त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, जे काही आपलं शौचालय आहे ते साफ होत असतं. ठीक आहे. नंतर जे सपोज एखादा पेशंट आहे, त्याला मूळव्याध आहे किंवा भगेंद्र आहे, यासारखे आजार असतील तर त्याच्यामध्ये अशा पेशंटला होणारा त्रास हा कमी होत असतो. नंतर आहे पेक्टिन्स. पेक्टिन्स हे पॉलिसॅकराइड आहे. हे बी काय आहे, न पचणारे कार्बोहायड्रेट आहे. हे फळापासून मिळतात. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पाणी शोषून घेतात, त्यामुळे सहजपणे जेलीसारखे पदार्थ तयार होतात. ठीक आहे. आता शरीरामध्ये कार्य काय असतं बघा कार्बोहायड्रेटचं. शरीराला उष्णता व कार्यशक्ती पुरवणे. 1 ग्राम कार्बोहायड्रेटपासून सर्वसाधारणपणे 4 ते 4.1 किलो कॅलरी आपल्याला उष्णता भेटत असते. नंतर गरजेच्या वेळी वापरण्यासाठी म्हणून काही प्रमाणात ग्लायकोजनच्या स्वरूपात साठा करून ठेवत असतात. नंतर मेंदू व मज्जापेशी म्हणजे जे आपलं ब्रेन आहे, त्यांच्या कार्यासाठी सतत आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता असते. गरजेच्या वेळेस ग्लायकोजनचे परत ग्लुकोजमध्ये रूपांतर करून त्याचा वापर करणे. म्हणजे जर आपल्याला गरज लागली कार्बोहायड्रेटची किंवा एनर्जीची गरज लागली इमर्जन्सी कंडिशनमध्ये, अशा वेळेस काय होतं, जे आपण ग्लायकोजन आहे स्टोअर करून ठेवलेलं कार्बोहायड्रेट, ते आपण कन्वर्ट करत असतो कशामध्ये? ग्लुकोजमध्ये. आणि ग्लुकोजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याचा उपयोग शरीराला एनर्जीसाठी किंवा फायद्यासाठी होत असतो. नंतर आहे जर आहारामधून जर कार्बोहायड्रेट कमी पडले तर काय, तर आपल्या शरीरामधून जर आहारामधून कमी पडत असतील, शरीरामध्ये जे बी प्रोटीन आहेत किंवा शरीर पेशीमधले जे बी प्रोटीन आहेत त्याचा उपयोग कार्यशक्तीसाठी केला जातो. म्हणजे आपले जे आहारामधले जे प्रोटीन आहे आणि शरीर पेशीमधली ज्या सेलमध्ये सुद्धा प्रोटीन आहे त्याचा उपयोग केला जातो नंतर. ठीक आहे. नंतर आहे कार्बोहायड्रेट इन बॉडी कंपाऊंड. बघा आता जे आपल्या बॉडीचे कंपाऊंड आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं. कोणते कोणते आहेत? एक आहे मेंदूपेशी, सेकंड आहे मज्जापेशी, नंतर गॅलेक्टोसाइट्स, न्यूक्लिक ॲसिड, नंतर कनेक्टिव्ह टिश्यू, नंतर पेशीतील महत्त्वाच्या घटकामध्ये कार्बोहायड्रेट अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. ठीक आहे. शरीरामध्ये नायट्रोजनची उपलब्ध असल्यास शरीरामध्ये ग्लुकोज हे अनावश्यक म्हणजेच अमायनो ॲसिड निर्मिती सुरुवातीसाठी म्हणजे स्टार्टिंग पॉईंटसारखी उपयोगी ठरत असते. ठीक आहे. नंतर कार्बोहायड्रेट ॲज अ रेग्युलेटर म्हणजे इतर साखरेच्या मानाने लॅक्टोज हे कमी विद्राव्य असल्याने आतड्यामध्ये दीर्घकाळ राहते. म्हणजे आपण जे बघितलं मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड, त्याच्यामध्ये जे लॅक्टोज आहे आपल्या शरीरामध्ये जास्त काळ राहत असतं. त्यामुळे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी जंतूची वाढ होत असते व लॅक्टोजमुळे कॅल्शियमचे शोषण
होण्यास व शरीरात वापर होण्यास मदत होत असते. जी कॅल्शियमचा यूज होत असतो किंवा शोषण केलं जातं ते कोणामुळे होत असतं? लॅक्टोजमुळं. नंतर सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज या पेक्टिनच्या शरीराच्या अन्न घटक म्हणून उपयोग होत नाही, परंतु त्याचा जसं आपण बघितलं जे आपल्या आतड्याच्या हालचाली आहेत त्या वाढवण्यासाठी किंवा जे शौचालय साफ होण्यासाठी आपल्याला सेल्युलोज आणि सेल्युलोजचा उपयोग होत असतो. शरीरातील जे काही तापमान आहे ते नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सुद्धा कार्बोहायड्रेटचा उपयोग होत असतो. यकृतामधील ग्लायकोजनच्या स्वरूपातील साठा यकृताच्या डिटॉक्सिफिकेशन ॲबिलिटीसाठी उपयोगी ठरत असतो. हे आहे आपलं कार्बोहायड्रेट.